तुम्ही सगळ्यांनी चुकून का होईना पण सूर्यवंशम हा चित्रपट बघितला असेल। त्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती जी अभिनेत्री आहे त्यांचं नाव आहे सौंदर्या अय्यर। दक्षिणेमधल्या ह्या एक टॉपच्या हिरोईन होत्या। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांच्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर सौंदर्या अय्यर यांचा जन्म 18 जुलै 1972ला बंगळूर या ठिकाणी म्हणजे कर्नाटक या ठिकाणी झालेला आहे। आणि सौंदर्या यांचं खरं नाव आहे सौम्या सत्यनारायण। तर त्यांचे वडील होते के.एस. सत्यनारायण अय्यर आणि आई मंजुळा अय्यर। आता वडील के.एस. सत्यनारायण अय्यर हे प्रसिद्ध उद्योगपती, लेखक आणि कन्नड चित्रपट निर्माते आहेत। तर घरची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं वातावरण आहे। आणि सौंदर्या यांनी बंगळूर या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं, माध्यमिक शिक्षण घेतलं। दिसायला अत्यंत सुंदर आहे, शिक्षणामध्ये अत्यंत हुशार आहेत आणि त्यांनी आपसुकपणे चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केलेला होता। पण आपल्याला आश्चर्य वाटेल की यांना चित्रपटात यायचं नव्हतं, त्यांना डॉक्टर व्हायचं होतं। त्यासाठी त्यांनी MBBSच्या शिक्षणासाठी ॲडमिशन पण घेतलं होतं आणि पहिल्या वर्षामध्ये शिकत असतानाच त्या काळामध्ये त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली आणि ऑफर आल्यानंतर म्हटले चला आपण ट्राय करून बघूया। आणि मग ते एक अभिनेत्री होण्यासाठी जे जे गुण पाहिजेत ते सगळे सौंदर्या यांच्याकडे होते। आणि त्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी शिक्षण सोडलं, MBBS सोडलं आणि मग 1992च्या साली त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं। एस. सिद्धलिंगप्पा दिग्दर्शित बा नन्ना प्रिथिसू यांचा हा पहिला चित्रपट होता आणि याच्यातूनच अभिनयाला यांच्या सुरुवात झाली। आता हे दक्षिणेतली जी नावं आहेत त्या नावं ही कदाचित माझ्याकडून वेगळा उच्चार होऊ शकतो, तेवढं तुम्ही समजून घ्या। आणि एप्रिल 1992मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता आणि पहिला चित्रपट हा सुपर डुपर हिट झालेला होता आणि तिला एक वेगळी ओळख निर्माण मिळालेली होती। त्यानंतर कन्नड, तमिळ, तेलुगू भाषेतले चित्रपट मिळायला लागले होते आणि नंतर लगेचच जुलै 1992मध्ये दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता गंधर्व। आणि त्याच वर्षी त्यांना तेलुगू चित्रपटामध्ये सुद्धा काम मिळालं होतं। S.V. कृष्णा रेड्डी दिग्दर्शित राजीदुडू गजेंद्रुडू हा 1993मधला चित्रपट होता। हा त्यांचा तेलुगूतला पहिला चित्रपट होता आणि त्यांनी कन्नडमध्ये मुख्य भूमिकापासून सुरुवात केलेली होती। नंतर तेलुगू चित्रपटामध्ये सुद्धा त्या लोकप्रिय अभिनेत्री बनलेल्या होत्या। पेल्ली आणि पोन्नुमनी या चित्रपटासह तेलुगू आणि तमिळमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं। त्यांना खरी व्यावसायिक ओळख मिळाली होती E.V.V. सत्यनारायण दिग्दर्शित हॅलो ब्रदर हा 1994 साली आलेल्या चित्रपटामुळे। या चित्रपटात त्यांनी नागार्जुन आणि रम्या कृष्णन यांच्याबरोबर ती भूमिका केल्या होत्या। 1993-1994च्या काळामध्ये अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी तेलुगू चित्रपट त्यांनी दिलेले होते। 1994मध्ये त्यांना एकामागून एक चित्रपट मिळत गेले होते। नंबर 1, हॅलो ब्रदर, अल्लारी प्रेमिकुडू, झाशी, सुपर पोलीस, मा उरी माराजू, मॅडम, टॉप हिरो, रैथू भरतम अशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी केले होते। 1995च्या सालामध्ये त्यांनी कोडी रामकृष्ण दिग्दर्शित अम्मोरूमध्ये एक पुरस्कार विजेती भूमिका साकारली होती आणि या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तेलुगू फिल्मफेअरचा पुरस्कार मिळालेला होता। 1995 सालामध्येच हा चित्रपट ब्लॉकबस्टर झालेला होता आणि त्याच वर्षी 1-2 नव्हे तर तब्बल 11 चित्रपट यांचे रिलीज झालेले होते। त्यानंतर त्यांनी पवित्र बंधनम हा एक त्यांचा यशस्वी चित्रपट आहे, त्यासाठी सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार मिळाला होता आणि या चित्रपटाच्या यशाने त्यांना तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका बनवलेलं होतं। अरुणाचलम हा रजनीकांत यांच्यासोबतचा त्यांचा पहिला चित्रपट होता, तो सुद्धा प्रचंड गाजलेला होता आणि त्यालासुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झालेले होते। 1999मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली होती आणि तेही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत। चित्रपट होता सूर्यवंशम। अमिताभ बच्चनसोबत सूर्यवंशम या चित्रपटात त्या दिसल्या होत्या। त्यांचा बॉलिवूडमधला हा पहिला, एकमेव आणि शेवटचा चित्रपट होता। पण हा चित्रपट सुपर डुपर असा फ्लॉप झालेला होता। पण राधा ठाकूरची भूमिका सौंदर्या यांनी केली होती आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओळख निर्माण केली होती आणि TV वरती हा चित्रपट तुम्ही कधी ना कधीतरी चुकून का होईना पण थोडा का होईना पण बघितला असेल। त्याच्यामध्ये त्यांची राधा ठाकूरची भूमिका आहे।
तर या चित्रपटाचे चित्रीकरण झालं होतं तेव्हा सौंदर्या यांना हिंदी येत नव्हतं. त्यावेळेस रेखा यांनी त्याचं डबिंग केलं होतं. आता या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि रेखा अनेक वर्षानंतर एका चित्रपटाचा भाग बनलेले होते. त्यानंतर सूर्यवंशम हा चित्रपट सोनी मॅक्सवरती नेहमी सतत वारंवार रोज दाखवला जातो. आता श्वेता नागू हा एक थ्रिलर चित्रपट होता, पण तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला होता आणि तो दक्षिणेतला चित्रपट होता. तर त्यांनी जवळजवळ 100 चित्रपटामध्ये काम केलं होतं सौंदर्या यांनी. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा किलीचुंदन, मम पाझमम अशा पद्धतीचा काहीतरी चित्रपट होता. त्यात मोहनलाल, श्रीनिवासन यांच्याबरोबर काम केलं होतं. जयराम यांच्यासोबतसुद्धा त्यांनी यात्रा कुरुडे, श्रद्धा कुंभ वगैरेमध्ये काम केलेलं होतं. सौंदर्या यांनी प्रमुख कलाकार दक्षिणेमधले जे होते, उदाहरणार्थ रजनीकांत असतील किंवा म्हणजे जे काय टॉप तुमच्या डोळ्यासमोर जे नावं येतील, कमल हासन असतील, रजनीकांत असतील किंवा नागार्जुन असेल, बाकीची मंडळी जी असतील, तर त्या सगळ्या कलाकारांबरोबर ती भूमिका केलेल्या होत्या. आता सौंदर्या यांचं वैयक्तिक जीवन जर बघितलं तर 2003मध्ये सौंदर्या यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर GS रघु यांच्याबरोबर लग्न केलेलं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतर 2004पर्यंत सौंदर्या या काम करत होत्या. त्यानंतर त्या गर्भवती होत्या. त्याच वर्षी 2004मध्येच त्यांनी राजकारणात पण प्रवेश केलेला होता. भारतीय जनता पार्टी, तेलुगू देसम या पक्षाचा ते प्रचार करत होते. 16 एप्रिल 2004 रोजी त्यांनी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घ्यायचा असं ठरवलेलं होतं आणि त्यानंतर दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. 17 एप्रिल 2004 भाजपच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी त्यांनी विमानानं जायचं ठरवलेलं होतं. सौंदर्या यांनी 4 आसनी खाजगी विमान म्हणजे कॅसाना 180नं बेंगळूरवरून करीमनगरकडे जायचं असं ठरवलं आणि बेंगळूरमधील जक्कूर एअरफील्डवरून सकाळी 11:05 विमानानं उड्डाण केलं. त्यांच्याबरोबर ते त्यांचा भाऊ अमरनाथसुद्धा सोबत होता. आता हे करीमनगर या ठिकाणी एका राजकीय सभेसाठी गेलेले होते. विमान उड्डाण करताच काही मिनिटामध्येच विमानाला अचानकपणे आग लागली. 100 फुटावरती विमान पोहोचताच ही आग लागली आणि संपूर्ण विमान जळून गेलं, पूर्ण जळून खाक झालं आणि ते जमिनीवरती कोसळलं. हे विमान बेंगळूर या ठिकाणचं गांधी कृषी विज्ञान केंद्र जे आहे त्या कॅम्पमध्ये पडलेलं होतं. लोकांनी हा अपघात पाहिला होता. मदतीसाठी ते धावले होते, पण विमान पूर्णपणे जळून राख झालेलं होतं, खाक झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जळून मृत्यू झालेला होता. आणि 4 सीटर विमानामध्ये सौंदर्या, त्या व्यतिरिक्त त्यांचा भाऊ अमरनाथ, हिंदू जनजागरण समितीचे सचिव रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप ही मंडळी होती. पण काही मिनिटात 4ही जणांचा कोळसा झालेला. 4 म्हणण्यापेक्षा 5 जण, कारण ह्या गर्भवती होत्या आणि पोटामध्ये बाळ होतं, पण हे 5ही जण त्या ठिकाणी संपलेले होते. एक प्रसिद्ध अभिनेत्री हे जग सोडून गेलेली होती. ही एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना होती. 2010मध्ये नंतर आता ती गेल्यानंतर पती जो आहे GS रघु यांनी अर्पिता नावाच्या मुलीबरोबर ते दुसरं लग्न केलं होतं आणि नवीन जीवनाला सुरुवात केली होती. सौंदर्या यांना 1995चा अमेरू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तेलुगूचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर इतर 9 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सौंदर्याला अपथमित्र या चित्रपटासाठी सुद्धा पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा पुरस्कार मिळणं चालू होतं. पण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढं होत्या आणि विशेष करून दक्षिणेतले जे कलाकार आहेत ते कलाकार अशा बाबतीमध्ये प्रचंड लोकांच्यामध्ये जातात, लोकांना मदत करतात, अडचणीला मदत करतात आणि त्यामुळे लोकंसुद्धा त्यांना देव मानतात. आपल्याकडची नेमकी उलटी स्थिती आहे. असो, आपल्याकडं लोकांच्यात जायचं म्हणलं की हे पहिले म्हणतात आमच्या अकाउंटला पैसे पाठवा आणि त्याच्यानंतर मग अक्षरशः मैतीला जायचं म्हटलं तरी पैसे घेणारी मंडळी आहेत. असो, पण दक्षिणेमध्ये मात्र ती मंडळी आणि त्याच्यामुळे दक्षिणेतली चित्रपटसृष्टी जी आहे ती आज नंबर 1ला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षाही ती नंबर 1ला आहे. असो, तर त्यांनी अनाथ मुलांसाठी 3 शाळा उघडलेल्या होत्या. म्हणजे इकडं त्या चित्रपटात काम करत होत्या, त्याच्यातनं पैसा मिळवत होत्या आणि तो पैसा त्यांनी त्या शाळा चालवण्यासाठी त्या वापरत होत्या आणि मुलांना मोफत शिक्षण, राहणं, खाणं सगळं त्यांचं मोफत त्यांनी केलेलं होतं. 90च्या दशकामध्ये सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ देणारी ती एकमेव अभिनेत्री होती. सौंदर्या यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई ज्या आहेत मंजुळा यांनीसुद्धा
अमर सौंदर्य विद्यालय आणि अमर सौंदर्य फाउंडेशन सुरू केलेलं होतं आणि या माध्यमातून त्या सोशल वर्क करतायत. तर अशा पद्धतीची ही अभिनेत्री अत्यंत कमी वयामध्ये आपल्याला सोडून गेलेली होती आणि जे अनाथ होते त्यांना पुन्हा एकदा अनाथ व्हावं लागलेलं होतं. तर या अभिनेत्रीबद्दल मी आता अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला जर याबद्दल काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.